चला तर आज आपण बनवूया पोहा स्टीम रोल। त्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतले, ते 15 मिनिट भिजवून घेऊया। आणि हा अर्धी वाटी रवा आहे, अर्धी वाटी रवा घेऊया। रोल बनवण्यासाठी मी हे 1 वाटी पोहे भिजवून घेतलेत, त्यात अर्धी वाटी रवा घालूया, अर्धी वाटी दही घालूया, चवीपुरतं मीठ घालूया, एक चमचा चिली फ्लेक्स घालूया, 1 चमचा पिझ्झा सीझनिंग घालूया आणि हे व्यवस्थित मळून घेऊया छान। आता हे पीठ मळून झालंय, आपण ह्याला 20 मिनिटं असंच भिजत ठेवूया। ही रेसिपी खूप छान आहे, करायला खूप सोपी आणि खायला खूप टेस्टी आहे। 20 मिनिटं झालेत आता आपले भिजू घालून, तर आपण त्याचे छान आता दोन्ही हाताला तेल लावून रोल करून घेऊया। दोन्ही हाताला तेल लावून असे रोल करून घ्यायचे। तुम्ही हे कोणत्याही शेपमध्ये करू शकता, मी रोल केलेत। या चाळणीला आता आपण सगळीकडून तेल लावून घेऊया। मी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्यावर आपले स्टीम रोल ठेवले। आता आपण हे कमी गॅसवर एक 20 मिनिट ठेवूया आणि आता हे मी झाकून ठेवते। एकदा झाकण काढून साईड चेंज करून घ्यायची। रोल आपले स्टीम झालेत, आता आपण ते साईडला काढून ठेवूया। रोलला आपण आणखी टेस्टी बनवण्यासाठी त्याला फोडणी देऊया। फोडणीत तेल घालूया, अर्धा चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरं घालूया, कढीपाला घालूया, हळद घालूया आणि 1 चमचा पांढरे तीळ घालूया आणि त्यात रोल ॲड करून मिक्स करून घेऊया सगळीकडे। हे बघा आपले रोल झाले तयार। ही खूप हेल्दी रेसिपी आहे, तुम्हाला आवडली तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा। टेस्टी रेसिपी आहे, लहान मुलं तर अगदी आवडीनं खातात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।